नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आवड गणिताची या चॅनल मध्ये। आजकाल आपण इयत्ता 7वीच्या मुलांसाठी व्हिडिओ बनवायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचा जो टॉपिक आहे तो आहे आपला अँगल्स अँड पेअर्स ऑफ एन अँगल। या लेसनचं आज आपलं लेक्चर नंबर 3 आहे। या आधीचे लेक्चर्स तुम्हाला बघायचे असतील तर त्याची लिंक आपण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, ती तुम्ही बघू शकता। त्याच पद्धतीने आजच्या या लेसन मध्ये आपण प्रॅक्टिस सेट 18 बघणार आहे। पण त्याआधी तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपल्या नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायलाही विसरू नका। तर चला मग आपण स्टार्ट करू। तर पहिला क्वेश्चन आपल्याला दिलेला आहे, नेम द पेअर ऑफ ऑपोजिट रेज इन द फिगर अलॉंग साइड। आता ऑपोजिट रेज म्हणजे काय ते आपण मागच्या व्हिडिओज मध्ये डिटेल मध्ये बघितलेलं आहे, ते तुम्ही बघू शकता। तर बघा, अपोजिट रेज म्हणजे असे रेज जे एकमेकांच्या काय असतात, विरुद्ध असतात आणि एक स्ट्रेट लाईन फॉर्म करतात, बरोबर। म्हणजे जर समजा इथं O दिला, इथं P आणि इथं Q दिला, तर OP आणि OQ हे दोन काय झाले, एकमेकांचे अपोजिट रेज झाले। म्हणजेच यामध्ये बघा आपल्याला अपोजिट रेज काय असणार आहेत, LT अँड PM, बरोबर। रे PL अँड रे, दुसरा रे त्याचा अपोजिट रे काय असणार आहे, PM असणार आहे। ठीक आहे, नेक्स्ट काय असणार आहे, रे PN अँड रे कुठला असणार आहे, PT। हे दोन काय आपले झाले अपोजिट। आता PL आणि PT अपोजिट रेज असणार आहेत का, नाही। का तर ते दोन एकमेकांना काय करत नाहीत, तर स्ट्रेट लाईन फॉर्म करत नाहीत, म्हणून ते दोन रेज स्ट्रेट मध्ये नसणार आहेत किंवा अपोजिट रेज नसणार आहेत। सेकंड क्वेश्चन काय दिलंय बघा, आर द रे PM अँड PT अपोजिट रेज PM म्हणजे इथून इकडचा रे आणि PT हा रे। आता मगाशी सांगितलं असं जर असेल तर ते दोन रेज अपोजिट रेज नसतात, का तर ते काय असले पाहिजे, स्ट्रेट लाईन मध्ये असले पाहिजे, तरच ते अपोजिट रेज असतात। म्हणून गिव्ह द रिझन फॉर युअर आन्सर। आता ह्याचा रिझन्स पण आपल्याला लिहायचंय। म्हणजे फर्स्ट काय असणार आहे बघा, आन्सर काय असणार आहे आपलं, नो। ठीक आहे, रिझन्स काय असणार आहे, द रे PM अँड रे PT काय डज नॉट फॉर्म अ स्ट्रेट लाईन। ठीक आहे, व्हिडिओ या ठिकाणी संपलेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। त्याच पद्धतीने चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपले नवीन आलेल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल।